हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? माझ्या हातात तुम्हाला दिसत असणारच. तर गाईस, हे आहे गुलाबजामुनचं पॅकेट. आता याच्यामध्ये जे आहे पावडर असतं ते हे आपल्याला घरीच बनवावं लागतं. रेडीमेड पण मिळतात गुलाबजामुन आणि सगळी आता रेसिपी पण खूप साऱ्या आहेत गुलाबजामुनच्या. पण ही माझी रेसिपी मी बनवून दाखवणार आहे. गुलाबजामुन साधी आणि सोपी तुरंतमध्ये होणारे गुलाबजामुन. तर गाईज, आज आहे रामनवमी, तर म्हणून मी बनवणार आहे गुलाबजामुन. तर चला चालू करूया कसे बनवतात. तर गाईज, हे बघा, घेतलं आहे मी ताट आणि याच्यामध्ये आहे पावडर. आता मी काढत आहे पावडर. हे बघा, ही पावडर आहे. याला फाडायला पण असतं, पण मी फाडणार नाही, कारण जर चुकीचं फाटलं तर पुरं खाली पडू शकतं. कैची मी कापून घेऊन राहिली, याच्यात टाकत राहिली. हे बघा, हे बघा पावडर आहे. आता याला मी भिजून घेणार आहे. पाणी कमी लागतं, जास्त एकदम पाणी नाही, थोड्या थोड्या पाण्याने भिजून घ्यायचं. कोणी दूध पण टाकून मिक्स करून भिजून घेतात, पण माझ्याकडे दूध नाही आहे तर मी खाली पाण्याने भिजून घेत आहे. हे बघा, थोड्याशा पाण्यात किती हे झालं आहे. मी थोडंसं पाणी टाकलं तरी पूर्ण भिजून गेलेलं आहे. आणि बाबडा आला हात लावायला, आणि बाबडा काही करून देत नाही. तर काही तरी पण मी बनवत आहे. मी एवढंच पाणी टाकलं तरी पण मी बघत छान झालं. पूर्ण झालं. हा बेटा, कामा हाय बोल, हाय बोल, हाय बोल. आपल्या फॅमिलीला हाय बोल, आपल्या फॅमिलीला हाय बोल, आपल्या यूट्यूब फॅमिलीला हाय बोल. हाय बोल, हाय. मम्मा काय बोलते? गुलाबजामुन, बबड्यासाठी गुलाबजामुन. बबडा गुलाबजामुन खाते माझ्या. हे बिल्लू, हे बिल्लू, हे बिल्लू, तू गुलाबजामुन खातं? अरे बबडा चलो गुलाबजामुन खाते बाबा. माझ्या बबडा गुलाबजामुन खाते. अरे बापरे, हे बघ तिकडे, बघ तिकडे, याच्यामध्ये बघ, याच्या आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत बघ, आपल्या यूट्यूब फॅमिली. तर गाईज, त्याला बाबड्याला अरे अरे खूप वाजली, तुझी गाडी खूप वाजली. अरे तुझी तशी नाही करू, चिप बंदी, तसं नाही, तसं हात नाही टाकायचे असते. मम्माच्या स्वयंपाकमध्ये मम्मा हात धुवून स्वच्छ धुवून, हात स्वच्छ धुवून करते ना, मग तू गंदू हात का टाकतो? हा, तसं नाही करायचं. ची बाबा, ची. तशी कला नाही करायच्या मम्माच्या स्वयंपाक, आहे की नाही? बाबड्याची चेहरे खूप 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 असते. आणि बघा, तर गाईज, झालाय माझावाला भिजून मस्त पैकी. बेटा दाखवू दे मला, दाखवू दे, साईडला साईड. तर गाईज, हे बघा बनून झालेलं आहे. आता याला थोडा वेळ मोडू घालून मग त्याची गोल गोल छोटे छोटे गोल बनवायचे. तर गाईज, हे बघा मी बनवलेले आहे गोल. मी किती झाले आता? 15 झाले आहे. याच्याहून लहान केले तर 20 पर्यंत होईलच, पण मी एवढेच ठेवले आहे कारण मला एवढेच इझी वाटतं. तसे गोल बनवू शकता तुम्ही. आता मी याला तळायला घेते. तर गाईज, तेल गरम झालं आहे. हे बघा, आता याच्यात मी एक एक गुलाबजामुन सोडते. मी एकदम कमी याच्यावरच आपल्याला हे तळायचे आहे गुलाबजामुन. मी कमी याच्यामध्येच टाकत आहे आणि पूर्ण कमी गॅस करून घेणार आहे. पहिलं गुलाबजामुन टाकून घेते. कमी याच्यामध्ये कसं आहे, आतून पण पूर्ण हे करून घेतात. मग तर हे गुलाबजामुन बनवले. आता हे याला तळून घेत आहे. तर गाईज, बाबडा जोरजोरात ओरडत आहे, त्याला टी व्ही लावून दिली आहे. हे बघा, कमी गॅस करते. कमी गॅस केल्यावर हे थोडेसे जळणार नाही. बघा, हळूहळू. हे बघा, लगेचच का नाही हे जळतात, तर म्हणून का नाही कमी गॅस करून पकवावं लागते याला. आणि आतून पण सख्तपणे पकले पाहिजे त्याच्यासाठी. तर गाईज, हे बघू शकता कमी हीटवर
असे हळूहळू शिजून राहिले आणि छोट्या चमच्यानं फिरवायला इझी होतं म्हणून मी छोटा चम्मच घेतला आहे. बघा छानपैकी आतून पण मस्त शिजतात, पकतात, कच्चे नाही राहत. बघा आणि एकदम स्लो गॅस केलेली आहे मी. जेवढी कमी कराल तेवढी चांगली मजबूत आतून हे पकतात. हे बघा तर हे बघू शकता किती छान पकले आहे गुलाबजामुन. आता याला मी काढून घेते आणि पाकामध्ये सोडते. बघा किती छान मस्तपैकी पकले आहे. तर गाईस हे बघा गुलाबजामुन पकलेले आहे. आता हे पाकामध्ये सोडत आहे. तर गाईस गुलाबजामुनला पाकामध्ये सोडला आहे. आता मला याच्यामध्ये सोडायचे विलायची. पाकामध्ये सोडायची होती ॲक्च्युली, पण मी सोडली नाही आहे, ते वरून सोडत आहे. आणि थोडी बदाम. गुलाबजामुन बघा किती छान रेडी झालेले आहे. पण आता याला थोडे पाकामध्ये होऊ द्यायचे आहे, तेव्हाच त्याला टेस्ट येते भारी आणि खायला पण मस्त लागते.